नमस्कार अभय रसिकांनो. नारायण धारप हे एक असे नाव आहे ज्या नावाने आपल्या रहस्यमय लेखनाने एक काळ गाजवला होता. त्यांच्या पुस्तकांना आजही तितकीच मागणी आहे. हे साहित्य आपण डॉक्टर श्री शिरीष धारप सर यांच्या परवानगीनेच ऑडिओ स्वरूपात बनवत आहोत. या साहित्याचे सर्व हक्क लेखक व प्रकाशक यांच्याकडे सुरक्षित आहेत व आपले अघोर मैफिल चॅनल या साहित्याच्या मालकीचा कोणताही दावा करत नाही. रमेश तोडकर हे नाव तुम्ही कधी वाचलं आहे? वाचलेलं असेल तर तुम्हास माहीत असेल आणि वाचलेलं नसेल तर तुम्हाला सांगतो की हा रमेश तोडकर एक लेखक होता. खरं म्हणजे बऱ्यापैकी लेखक. जे काही लिहिल ते स्वतःच्या स्वतंत्र कल्पनेने लिहिल. कुणाची उधारी तर नाहीच नाही. एवढंच नाही, कुणाचं अनुकरणही नाही. पण आजकाल मराठी लेखकांना तसे जरासे वाईटच दिवस आले आहेत. मोबदल्याची कोणतीही अपेक्षा ठेवायची नाही असं ठरवून सुद्धा प्रसिद्धच होत नाहीत. कारण प्रसिद्धीला माध्यमच कुठे आहे? महिने महिने अंक प्रकाशित करणारी मासिकं अगदी मोजकी, मजकूर मर्यादित आणि त्यांचा लेखक वर्गही ठरलेला. उरता उरले दीपावली वार्षिक अंक. त्यांच्या संपादकांचं लक्ष प्रस्थापितांकडे. मानधन, जाहिरात, कमिशन यांची त्यांची गणितं ठरलेली असतात. तरीही रमेश फावल्या वेळात लेखन करीतच होता. स्वतःबद्दल त्याने भलत्याच अपेक्षा बाळगल्या नव्हत्या. साभार परत करणाऱ्या संपादकांचा तो राग करीत नव्हता. कोणत्याही व्यवसायात सुरुवातीस उमेदवारी करावीच लागते हे त्याला मान्य होते. पण आपण जे काही लिखाण करतो त्याचं निदान योग्य मूल्यमापन तरी व्हावं. त्याच्या लेखनाचा दर्जा इतरांना कसा वाटतो हे तरी कळावं, एवढीच त्याची माफक अपेक्षा होती. तेव्हा ज्यांनी त्याच्या कथा साभार परत पाठवल्या होत्या, परतीचं कारण कधीही दिलं जात नाही. त्याने वैयक्तिक भेटी घेतल्या होत्या. उदाहरणादाखल एक भेटीचं वर्णन. मी रमेश तोडकर साभार परत आलेलं साहित्य संपादकांच्या टेबलावर ठेवून त्यांच्या समोरच्या खुर्चीत बसत तो म्हणाला, माझी कथा परत केली त्याबद्दल कोणतीही तक्रार करायला मी आलेलो नाही. आपल्याला एकच विचारायचं आहे, आपण ही कथा वाचली का केवळ नवख्या होत करू लेखकाकडून आलेलं अनाहूत साहित्य म्हणून परत केलं? मला फक्त खरं उत्तर हवं आहे. माझा कोणताही दोषारोप नाही. संपादकांच्या खुर्चीत बसल्यावर काहींना एडिटोरायसिस नावाचा विकार जडतो. त्यांच्या प्रतिक्रियेबद्दल काही न लिहिणं चांगलं. पण रमेशच्या पारदर्शक प्रांजळपणाचा अनेकांवर चांगला परिणाम झाला. ते जरा समजावणीच्या सुरात म्हणाले, तोडकर, खरं तर सध्या नवीन मजकूर घेणं जवळजवळ अशक्य आहे. तुमची कथा चाळून पाहिली, पण खरा निर्णय आधीच झाला होता आणि तो मला मान्य आहे. रमेश म्हणाला, पण माझी तुम्हाला एकच विनंती आहे. ही कथा वाचा आणि माझ्या लेखनाचा दर्जा काय ते मला समजू द्या. अगदी प्रांजल मत द्या. मला टीका, उपहास याचा राग यायचा नाही. तेवढं आपण करू शकाल का? कोणताही सज्जन या विनंतीला नकार कसा देणार? आणि खरोखरच त्याच्याकडे 6-7 पत्र आली. तुमच्या लेखनात स्वतंत्रता, कल्पकता, प्रसंगाची निवड हे गुण आहेत. काही ठिकाणी अनावश्यक वर्णनं आहेत. काही ठिकाणी तपशील कमी वाटतो, पण या सुधारणा करता येतात. या दीपावली वार्षिकासाठी एखादी नवी कथा पाठवा. स्वीकार होईलच याची खात्री नाही, पण कथा अवश्य वाचली जाईल याची खात्री बाळगा. सर्व पत्रे थोड्याफार फरकाने याच आशयाची होती आणि त्या वर्षीच्या 3 दीपावली अंकात त्याच्या कथा प्रकाशित झाल्या. ललित महाराष्ट्र या मासिकाचे संपादक कवठेकर त्याच्याच वयाचे होते, 30च्या आसपासचे. कवठेकर सिनियर आता रिटायर होणार होते आणि त्यांच्या देखरेखीखाली नीलकंठ कवठेकर संपादकीय व्यवहार पाहत होते. रमेशशी त्याची नाळ चांगली जुळली होती. मधून त्यांचा पत्रव्यवहारही होत असे. शक्य असतं तर नीलकंठने रमेशच्या काही कथा प्रसिद्धही केल्या असत्या, पण अजून व्यवसायात त्याला तेवढं स्वातंत्र्य नव्हतं. मात्र एकमेकांना एकेरी नावाने संबोधण्या इतकी त्यांची मैत्री निकटची झाली होती. नीलकंठचे पत्र अनपेक्षित होतं आणि कुतूहल वाढवणारही होतं. रमेश, मराठी वाङ्मयाचा तुझा कितपत संबंध आहे मला माहीत नाही, पण वाईकर हे नाव तुझ्या कानांवर आले आहे का? आमच्या ललित महाराष्ट्र मासिकातच त्यांच्या बहुतेक कथा प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्यांचे अनेक कथासंग्रहही प्रकाशित झालेले आहेत. एखादं वाचनालय पहा आणि सभासद होऊन त्यांची मिळतील तेवढी पुस्तकं वाचून काढ. म्हणजे मी सांगणार आहे ते तू काम स्वीकारणार असशील तर ते तुला करावंच लागेल. तेव्हा पुढे वाच. हे वाईकर कोणत्याशा कॉलेजमध्ये प्राध्यापक होते म्हणतो, कारण गेल्या महिन्यात त्यांचं अकाली निधन झालं. मराठी साहित्य विश्वात भरून न येणारी पोकळी निर्माण झाली. कोणत्याही लेखक, संशोधक, टीकाकार, समीक्षक, कवी इत्यादींच्या शोकसभेत हे शब्द हमखास उच्चारले जातात. सर्वच व्यक्तींबाबत ते खरे असतातच असं नाही, मात्र वाईकरांच्या बाबतीत ते निखालच खरे होते. मराठी वाचकांना त्यांची अनुपस्थिती खचितच जाणवणार आहे. आता तू म्हणशील, या कोणा वाईकर साहित्यिकाशी, अगदी महान साहित्यिकाशी माझा काय संबंध?
तर मग पुढे वाच. वाईकर यांच्या निधनानंतर बाबांनी अर्थातच त्यांच्या पत्नीला सात्वनपर पत्र लिहिलं. शेवटी त्यात असाही उल्लेख होता की प्राध्यापक वाईकर यांचे काही अप्रसिद्ध लिखाण त्यांच्या पत्नींना उपलब्ध झालं तर ललित महाराष्ट्रमध्ये ते प्रकाशित करण्यास आम्हाला आनंद आणि अभिमान वाटेल. तेव्हा पती निधनाच्या शोकातून सावरल्यानंतर त्यांनी घरात असा शोध अवश्य घ्यावा. मग पुढे आपल्या दुःखात आम्हीही सहभागी आहोत. ईश्वराने मृतात्म्यास शांती आणि सद्गती देऊ इत्यादी. गेल्या आठवड्यातच श्रीमती वाईकर यांचे पत्र आले. पत्रात त्यांनी लिहिलं होतं, प्राध्यापकांची प्रकृती अचानक बिघडली तेव्हा ते एक कथा लिहित होते आणि अगदी शेवटच्या दिवशी त्यांनी पत्नीशी अशी इच्छा प्रकट केली होती की कोणीतरी लेखकातर्फे ही कथा पूर्ण करून घ्यावी आणि प्रकाशनासाठी पाठवावी. स्वतः श्रीमती वाईकर या काही लेखिका नाहीत, मात्र जाणत्या वाचक आहेत. पण पतिप्रसिद्ध लेखक असतानाही साहित्य विश्वासी श्रीमती वाईकर यांचा फारसा संपर्क आलेला नाही, जवळजवळ नाहीच म्हणा ना. तेव्हा प्राध्यापकांची कथा पूर्ण करू शकेल असा एखाद्या लेखकाचं नाव सुचवण्याची जबाबदारी त्यांनी आमच्यावरच सोपवली आहे. आता या वाईकरांच्या कथांविषयी थोडंसं तू त्यांचे संग्रह वाचशील अशी मला आशा आहे. तेव्हा तुझ्या ध्यानात येईल की ते ज्याला लघुकथा म्हणतात त्या प्रत्यक्षात दीर्घकथा किंवा लघु कादंबऱ्याच असतात. मागच्या जमान्यातल्या दत्त रघुनाथ कवठेकरांशी नामसाधर्म्याखेरीज आमचा त्यांच्याशी काही संबंध नव्हता. साहित्यिक संबंध असणारे प्रकाशक संपादक थट्टेने म्हणतही कवठेकर कथा पाठवतो म्हणाले की मासिकाच्या 30-32 पानांची सोय करायला हवी. अर्थात दत्त रघुनाथ महान कथाकार होते यात शंका नाही, पण हा प्रत्येकाचा लेखन स्वभाव असतो. या वाईकरांच्या कथा म्हणजे असंच प्रकरण आहे. 50 पासून ते 80 क्रौनपर्यंत त्यांच्या कथा पोहोचतात. शेवटी माझा त्यात काय संबंध हा प्रश्न तुला पडला असेलच. तर मग सांगतो, तुझं नाव श्रीमती वाईकरांना सुचवायचं माझ्या मनात आलं आहे. नवल वाटलं असेल नाही का? पण नवल करण्याचं कारण नाही. वाईकरांच्या कथा मी वाचल्या आहेत आणि तुझ्याही. अर्थात तुझ्या लेखनशैलीत त्यांच्या शैलीचं काही साम्य आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. आधी तुला लिहित आहे आणि तुझी इच्छा आणि तयारी असली तरच मग बाबांशी आणि मग श्रीमती वाईकरांशी याबाबतीत बोलणार आहे. स्वतःबद्दल वृथा अभिमान बाळगू नको, पण न्यूनगंडही नसावा. तुझ्यापाशी जिद्द आणि महत्वाकांक्षा दोन्हीही आहे. पहा, विचार कर आणि सावकाशीने कळव. फक्त एका कथेचाच प्रश्न आहे. वाईकरांचं नाव सर्वविख्यात आहेच. तुझ्या दृष्टीने ही एक सुवर्ण संधी आहे. बाबा आणि श्रीमती वाईकर यांची संमती मिळाली तरच. चवडीने पत्राचं उत्तर दे. रमेशने पत्र पुन्हा एकदा वाचलं. पत्र अनपेक्षित तर होतंच, पण एक आव्हान घेऊनही आलं होतं आणि वाचताच त्याने मनाशी निर्णय घेतला होता. नीलकंठच्या मागणीला होकार तर द्यायचाच. मग पुढे खरोखर संधी मिळाली तर कसोशीने प्रयत्न करायचा. यश काही त्याच्या हाती नव्हतं, पण प्रयत्न करणं तर खासच होतं ना. वाईकरांचे 4 कथासंग्रह त्याने वाचून काढले. खरं तर एकाच लेखकाच्या कथा एका बैठकीत अशा सलगपणे वाचायच्या नसतात. मध्ये जरासं अंतर हवं. एका कथेचा मनावर पूर्ण परिणाम व्हावा. ते आधीच दुसरी वाचल्यास गल्लत होण्याची शक्यता जास्त. पण रमेशला तेवढी सवड नव्हती. त्याने सर्व कथा एकामागोमाग एक अशा वाचून काढल्या. नीलकंठने लिहिलं होतं ते खरं होतं. एकही कथा 60 पृष्ठांपेक्षा लहान नव्हती. कथांची मांडणी ही विविध प्रकारची होती. काही आत्मनिवेदात्मक होत्या, काही पत्ररूपात होत्या, काही विविध पत्रांची निवेदनं होती, तर काही कोणा एका निरीक्षकाच्या भूमिकेतून लिहिल्या होत्या. कथातून व्यक्तिनिष्ठतेपेक्षा प्रसंगनिष्ठता किंवा घटनानिष्ठता जास्त होती. प्रत्येक कथात काहीतरी अनपेक्षित, चमत्कृतीजन्य, योगायोगाची वाटणारी एखादी तरी घटना असायचीच. अशा एखाद्या घटनेने आयुष्यांना मिळालेली अनपेक्षित कलाटणी हा एक समान धागा दिसत होता. कथातून प्रतिबिंब सांप्रताच्या जमान्याचंच होतं, पण आरशात जर काही दोष असला तर प्रतिबिंबात जराशी विकृती येते. तशी प्रत्येक कथेत होती. सर्व कथांमधून पात्रांची आपलं जीवन रसरसत्या उत्कटतेने जगण्याची विलक्षण जिद्द प्रकर्षाने चित्रित केली होती. जीवन कितीही खडतर असो, त्यावरची विलक्षण आसक्ती सर्वत्र होती. कदाचित सर्व कथा एकामागोमाग एक अशा वाचल्या म्हणूनही त्याच्या लक्षात ही समानता आली असेल. नीलकंठचे शब्द त्याला पटले. वाईकर आणि आपण यांच्या लेखनशैलीत काही साम्य आहे हे त्याला पटलं. वाईकरांची मानसिकता नीट समजली तर त्यांनी स्वीकारलेल्या भूमिकेतून आपण लेखन करू शकतो असा त्याला विश्वास वाटायला लागला. शेवटी प्रश्न होता तो फक्त एकाच कथेचा. त्याने नीलकंठाला आपली प्रयत्न करायची तयारी आहे असं पत्राने कळवून तर टाकलं आणि पुढे काय होतं याची तो जरा उत्कंठतेने वाट पाहायला लागला. नीलकंठचे पत्र आठवड्याभरातच आलं. रमेश, श्रीमती वाईकरांकडे मी तुझ्या नावाची शिफारस केली आहे. प्रश्न एकाच कथेचा आहे. तेव्हा बाबांनीही फारसे आडेवेडे घेतले नाहीत. अर्थात प्रत्येक लेखक स्वतःला श्रेष्ठ समजत असतो, तेव्हा अशा कोणाकडेही विनंती करणं बाबांना मान्य नव्हतं. शेवटी ते काम त्यांनी माझ्यावर सोपवलं. तुझ्या संबंधात मला जेवढी माहिती आहे तेवढीच मी त्यांना कळवली आहे. एकही शब्द अधिक उना नाही. नाव सुचवण्याचं काम त्यांनी आमच्यावर सोपवलं होतं.
ते आम्ही केलं आहे. शेवटचा निर्णय त्यांचा आहे. तुझा पत्ता त्यांना कळवला आहे. कदाचित त्यांच्याकडून तुला एखादं पत्र येईल किंवा त्यांचा निर्णय ते आम्हाला कळवतील. पाहूया काय होतंय ते. एकमेकांच्या संपर्कात राहूया. मग मध्ये जसे जवळजवळ 15 दिवस गेले तेव्हा रमेशने तो विषय मनातून काढून टाकण्याची तयारी केली. पण तेवढ्यात नीलकंठाचं पत्र आलं. रमेश, श्रीमती वाईकरांनी जरी होकार दिला नसला तरी नकारही कळवला नाही. त्यांना तुझी एकदा प्रत्यक्ष गाठ घ्यायची आहे. त्यांचा पत्ता मी खाली दिला आहे. त्यांच्याशी पत्रव्यवहार करून काय ते ठरव. यातून काहीतरी चांगलं निघेल अशी आशा आहे. काय होतं ते कळवशीलच. पत्ता नाशिकचा होता. कोणत्याशा कॉलेज शेजारी मॉडेल कॉलनी होती. कॉलनीतल्या 7 नंबरचा बंगला वाईकरांचा होता. रमेशने त्या पत्त्यावर एक पत्र टाकलं. नीलकंठ कवठेकरांचा संदर्भ देऊन आपली त्रोटक माहिती कळवली आणि भेटीसाठी सोयीची वेळ कळवण्याची विनंती केली. पत्रात वृथा गर्व नव्हता, पण लाचारीही अजिबात नव्हती. पत्राचं उत्तर काय येतं याबद्दलचं कुतूहल अर्थात अधिकच वाढलं होतं, कारण आता त्याने त्या प्रकरणात स्वतःला गोवून घेतलं होतं. एका खास कार्यासाठी स्वतःची उमेदवारी देऊ केली होती. एकाएकी आता हा स्वाभिमानाचा, इज्जतीचा प्रश्न झाला होता. त्याला ते काम जमो अथवा न जमो, त्याला जर संधीच देण्यात आली नाही तर ते त्याच्या मनाला लागलं असतं. पण आठवड्याभर आता श्रीमती वाईकरांचे पत्र आले. श्री रमेश तोडकर यांना सप्रेम नमस्कार. विनंती विशेष. तुमचे पत्र पोहोचले. तुमच्याविषयी बरीच अशी माहिती नीलकंठ कवठेकर यांनी पत्राने कळवलीच आहे. तुमची प्रत्यक्ष भेट झाल्याखेरीज काही निर्णय घेता येणार नाही. मी बहुधा कुठे बाहेर जात नाही. येत्या 7-8 दिवसात एखादी सोयीची वेळ ठरवा आणि त्याप्रमाणे मला आगाऊ कल्पना द्या. बाकी प्रत्यक्ष भेटीअंती कळावे. श्रीमती विजया वाईकर. म्हणजे घटनांनी आणखी एक वळण घेतलं होतं तर 6 दिवसानंतरच्या शनिवारची सकाळची वेळ त्याने श्रीमती विजया वाईकर यांना सुचवली होती. ती गैरसोयीची असल्यास त्याला तसं कळवण्यास त्यांना भरपूर अवधी ठेवला होता. पण त्यांचे उत्तर लगोलग आले. श्री रमेश तोडकर यांना सप्रेम नमस्कार. विनंती विशेष. तुम्ही सुचवलेली शनिवारची वेळ मला सोयीची आहे. आणखी एक सूचना. मला हे काम शक्यतोवर लवकरात लवकर हातावेगळे करायचे आहे. माझी अशी सूचना आहे की काही दिवसांच्या मुक्कामाचीच तयारी करून तुम्ही यावे. समजा हे काम तुमच्यावर सोपवलं तर सुरुवात ताबडतोब व्हायला हवी. प्राध्यापक वाईकर यांनी शेवटी अशी इच्छा प्रदर्शित केली होती की हे काम शक्य तर त्यांच्या अभ्यासिकेतच व्हायला हवं. त्यामागचं कारण मी सांगू शकत नाही. कदाचित अनेक वर्षांच्या सवयीने त्यांना तिथेच लेखन जास्त सोयीस्कर होत असेल. ते काही असो, त्यांची ती इच्छा मी पुरी करणार आहे. तेव्हा कामातील ही एक अटच आहे असे तुम्ही समजा. तुम्ही सुचवलेल्या वेळी मी तुमची वाट पाहत आहे. कळावे. श्रीमती विजया वाईकर. पत्रानं खरं तर त्याला नवलच वाटलं. एक अर्धवट लिहिलेली कथा पूर्ण करण्याची ही साधी गोष्ट होती. सुरुवातीचं हस्तलिखित त्याने बरोबर आणलं असतं. त्याच्या मगदुराप्रमाणे कथा पूर्ण करून ती कवठेकरांच्या हाती दिली असती. स्वतः या विजया वाईकर काही साहित्यातल्या जाणकार नव्हत्या. त्यांच्या पसंती नापसंतीचा प्रश्नच नव्हता. हे काम कवठेकरांचंच होतं. गोष्ट जराशी गुंतागुंतीची होत चालली आहे अशी त्याला जाणीव होत होती. खरोखर प्रत्यक्ष भेटीतच याचा खुलासा होईल. तरी तो 2-3 दिवसांची सवड काढून जाणार होता. पत्रापत्रित वेळ घालवण्यात अर्थ नव्हता आणि केवळ या कारणासाठी नकार देणं म्हणजे मनातली अपयशाची धास्ती लपवण्यासाठी पुढे केलेलं एक निमित्त असाही त्यातून अर्थ निघू शकत नव्हता का? आणि आपण असं केलं नसतं तर? हा विचारही त्याच्या मनात सतत चलत राहणार होता. तेव्हा त्यांच्या सूचनेस होकार देऊन आपण शनिवारी ठरवलेल्या वेळेत येत आहोत असं त्याने श्रीमती वाईकरांना पत्राने कळवले. पत्ता सापडायला अगदी सोपा होता. मॉडेल कॉलनी ओनर ऑक्युपायर अंशाची होती. प्लॉटचे आकारही लहान मोठे होते. काही 1 मजली लहान बंगले होते तर काही 3 मजली आलिशान वास्तू होत्या. नंबर 7चा बंगला तर छोटेखानीच होता. खाली 4-5 खोल्या आणि वर 2 खोल्या. आवारात काही झाडं होती, पण लँडस्केपिंग वगैरे केलेलं दिसत नव्हतं. बाहेरच्या दारावरची घंटा दाबताच 3-4 मिनिटांनी दार उघडलं गेलं. दार उघडणारी व्यक्ती ती साधारण 27-28 वर्षांची तरुणी होती. बहुधा प्राध्यापकांची कन्या. रमेशने मनाशी विचार केला. तोडकर? त्या स्त्रीने विचारलं. हो मी. तो बोलायला लागला. या ना आत. मनात ती मागे सरली. त्याने आत पाऊल टाकलं. हातातली सुटकेस दारापाशीच ठेवली आणि खोलीवरून नजर फिरवली. आजकाल सर्वत्र दिसते तशी सिटिंग रूम, सोफा सेट, आणखी 2 खुर्च्या, एका भिंतीला लागून मोठी शोकेस, वर टीव्ही, फुलदाणी, फोन इत्यादी. तिने दाखवलेल्या खुर्चीत बसता बसता त्याची नजर समोरच्या भिंतीवर गेली. भिंतीवर हार घातलेला फोटो होता. साधारण 47-48 वर्षे वयाचे गृहस्थ. चेहरा जरासा उभा, जरासा क्रूश, गौरवर्ण, केस मागे गेलेले आणि अगदी तल्लख नजर. म्हणजे हेच वाईकर प्राध्यापक तर. मी श्रीमती विजया वाईकर यांची भेट घ्यायला आलो आहे. माझं नाव रमेश तोडकर. आज त्यांची माझी भेट ठरली होती. तो म्हणाला. किंचित हसून मान हलवत ती म्हणाली. हो, मला सगळं माहीत आहे. मीच विजया वाईकर. तुम्ही? त्याच्या नकळत त्याच्या तोंडून तो शब्द निघूनही गेला. मग त्याला समजलं.
आपली चूक झाली, सॉरी, तो म्हणाला. आमच्या वयातील फरकावरून तुम्हाला कल्पना आलेली नसणार. ती शांतपणे बोलत होती. मी त्यांची दुसरी पत्नी आहे. मला काहीच कल्पना नव्हती. नाहीतर हे पहा तोडकर, तुम्ही एक गोष्ट सतत ध्यानात ठेवली पाहिजे. आता सरांची कथा तुम्ही पूर्ण करणार आहात. आजपर्यंत तुम्ही काही ना काही लेखन केलेलंच असेल, हो की नाही? त्या लेखनात कुठेतरी तुमच्या अनुभवांची, तुमच्या आयुष्याची, तुमच्या विश्वास अविश्वासाची छाया पडत असणारच की. मग सरांचा तरी त्याला अपवाद कसा असावा? तुम्हाला त्यांच्याच नजरेतून जग पाहावं लागेल, हो की नाही? मग त्यासाठी काही प्रमाणात का होईना त्यांचं पूर्वायुष्य तुम्हाला माहीत असायलाच हवं, नाही का? रमेश जरा गडबडून म्हणाला, माझ्यावर अजून तुम्ही हे काम सोपवलेलं नाही आहे. तो निर्णय घेतल्यावरच तुम्हाला पत्र पाठवलं होतं. शिवाय अशीही सूचना केली होती की काही दिवसांच्या मुक्कामाच्या तयारीनंच या म्हणून. तुम्हाला नकार द्यायचा असता तर पत्राने किंवा त्या कवठेकरांच्या मार्फत नसता का कळवता आला? मला खरंच याची अपेक्षा नव्हती. खरं सांगू का, ते काम मला शक्य तितक्या लवकर हातावेगळं करायचं आहे. त्या एकदम गप्पा बसल्या. कदाचित त्यांना आणखी काही बोलायचं असेल, पण त्यांनी ते शब्द आतच ठेवले. खुर्चीवरून उठत त्या म्हणाल्या, बाईला चहा टाकायला सांगते, मग आपण बोलूया. विजयाबाई आत गेल्या. मिनिटाभरात बाहेर आल्या. परत समोरच्या खुर्चीत बसल्या. आतापर्यंतचं संभाषण रमेशला इतकं अनपेक्षित होतं की त्यांचे संदर्भ लावण्याच्या भरात विजयाबाईंकडे नीट पाहण्याचंही त्याला सुचलं नव्हतं. आता त्याला दिसलं की त्या नाकीडोळे अतिशय नीटच होत्या आणि त्यांच्या बोलण्या वागण्यात एक प्रकारचा पारदर्शक प्रांजळपणा होता. घरकाम करणारी बाई चहाचा ट्रे घेऊन आली. तिने तो मधल्या टीपॉयवर ठेवला. ट्रेमध्ये 2 कप चहा होता. खारी गोडी बिस्किटही होती. घ्या ना. स्वतः एक कप उचलत विजयाबाई म्हणाल्या. रमेशने चहाचा कप घेतला, पण बिस्किटांना हातही लावला नाही. विजयाबाई, तुम्ही आता हे काम माझ्यावर सोपवणार म्हणता. मला अर्थात त्यात आनंदच आहे. तर मग आता चहा झाला की मी गावात कुठेतरी लॉजमध्ये नाही तर हॉटेलमध्ये खोली घेतो, म्हणजे राहण्याची व्यवस्था होईल. चहाचा कप खाली ठेवता ठेवता विजयाबाई म्हणाल्या, कोणत्याही गोष्टीची घाई करू नका. मी मनाशी काही योजून ठेवलं आहे, ते आधी ऐकून घ्या. तुम्ही जे काही काम करणार आहात त्याबद्दल मी तुम्हाला कोणतंच मानधन किंवा मोबदला देणार नाही आहे. ते काम त्या संपादकांचं आहे. मी तर त्यांना सुचवणार आहे की या कथेचं संपूर्ण मानधन त्यांनी तुम्हालाच द्यावं, पण तरीही शेवटी काम माझंच आहे. निदान ते करताना तुम्हाला कमीत कमी सायास पडतील एवढं तरी मी पाहू शकते की नाही? तेव्हा मी मनाशी ठरवलं आहे की तुमची राहण्या जेवण्याची सोय इथेच या बंगल्यातच करायची. खरं तर 2-3-4 दिवसांचाच प्रश्न आहे आणि हे सोपंही जाणार आहे, कारण सरांनी स्वतःसाठी वर टेरेसवर बांधकाम करून घेतलं आहे. तो 2 खोल्यांचा एक अगदी सेल्फ कंटेन्ड ब्लॉक आहे म्हणाना. त्यांचं सर्व लेखन वरच चालत असे. त्यांना प्रकाशक, संपादक, वाचक असे कितीतरी लोक भेटायला यायचे. त्या सर्व गाठीभेटी वरच व्हायच्या. वर काही चहा, कॉफी, सरबत हवं असलं तर केवळ त्या निरोपासाठी कोणाला वर खाली ये जा करायला नको म्हणून त्यांनी इंटरनल फोनही घेतला आहे. त्यावर निरोप देता येतो. बोलता बोलता विजयाबाई थांबल्या. त्यांनी डोळे मिटून घेतले. असं वाटत होतं की कोणत्या तरी प्रखर आंतरिक भावनेशी त्यांचा संघर्ष चालला आहे. पदराने चेहरा पुसून त्यांनी डोळे उघडले. तेव्हा मी मनाशी विचार केला की जितके दिवस लागतील तितके दिवस तुम्ही इथेच राहायला का सांगू नये? औचित्याचा विचार करू नका, संकोचही करू नका. आधी मनात कल्पना होती, तुम्हाला पाहिल्यानंतर वाटलं की ती व्यवहारात आणायला हरकत नाही. विजयाबाई, तुमचा माझा अर्ध्या तासाचा सुद्धा परिचय नाही, तो म्हणाला. आणि तुम्ही एकदम असं सुचवता. मी बोलतो त्याबद्दल माफ करा, पण तुमच्या यजमानांचं एवढ्यातच निधन झालं आहे आणि लागलीच तुम्ही असं काही करावं. शेवटी आपल्या समाजाची मानसिकता ध्यानात घ्यायला नको का? मानसिकता? हां, एक तिरस्काराचा उद्गार काढून त्या म्हणाल्या. समाजाची मानसिकता काय आहे सांगू का? विवाह झाला तेव्हा आमच्या दोघांच्या वयात 20 वर्षांचं अंतर होतं. स्वेच्छेने, स्वखुशीने असे विवाह होत नाहीत का? पण माझ्या मागे काय बोललं जातं माहीत आहे? भोळा बाबळा एकटा विदूर गाठला आणि मारली लग्नाची गाठ. कशासाठी ते काय सांगायला हवं? अहो, परके लोक सोडा. सरांच्या 2 बहिणी आहेत. लग्नाला काय हजर होत्या तेवढ्याच. पुन्हा इथे पाय ठेवला नाही, पण त्यांच्या मनात खरोखर काय होतं ते त्यांनी फक्त स्पष्ट शब्दात मांडलं नाही इतकंच. बाकी बोलता बोलता तिरके उल्लेख करून मनातलं जहर उघड्यावर आणलंच की. अशांच्या या मतांची मी फिकीर करायची. विजयाबाई, रमेश गडबडून म्हणाला, तुम्ही कोणत्या तरी मानसिक थानाखाली आहात म्हणून माझ्यासारख्या परक्याशी असं बोलता आहात. अहो, त्याला मध्येच अडवत त्या म्हणाल्या, माणूस परक्यांशी ज्या गोष्टी सहज बोलू शकतो त्या तो परिचित, आप्त नातेवाईक यांच्याशी बोलू शकत नाही, कारण त्यांचे काही पूर्वग्रह असतात ना. यावर रमेश काय बोलणार? तो गप्पच बसला. विजयाबाई जराशा सावरलेल्या दिसल्या. सरांच्या संबंधात तुम्हाला सांगायला हवं होते ना, त्यामुळे तुम्हाला त्यांचा स्वभाव, त्यांची मानसिकता, आवडीनिवडी याचं काहीतरी कल्पना येईल. त्याने लेखन सोपं जाईल.
ते सर्व मी तुम्हाला सांगणार आहे. अगदी तपशीलवार सांगणार आहे. शेजारच्या खोलीतून वरच्या खोलीत जिना जातो. वर सर्व काही सोयी आहेत. स्नान वगैरे होऊ द्या, जरा विश्रांती घ्या. मग जेवायची वेळ झाली की फोनवरून तुम्हाला निरोप देईनच. आता जा. मित्रांनो, हे साहित्य ऑडिओ स्वरूपात बनवण्यासाठी आम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते. त्याचा मोबदला म्हणून तुमचा एक लाईक, एक कमेंट, एक सबस्क्राईब आमच्यासाठी आणखी नवनवीन भयकथा तुमच्यापुढे सादर करण्यास नक्कीच प्रोत्साहन देईल. अघोरी